नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। सर्वश्रेष्ठ अशा तीन रत्नाला त्रिवार अभिवादन। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण। श्रद्धावान, पुण्यवान उपासक उपासिका, बालक आणि बालिकांनो, गेल्या काही दिवसापासून लगातार एक महिन्यापासून मी जास्त कधी आपल्या चॅनलवर किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये ऑनलाईन पद्धतीने दिसत नाही। याचं महत्त्वपूर्ण कारण असं की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी PhDचा थीस सबमिट केला होता आणि त्या संदर्भातल्या कामामध्ये बिझी होतो। त्यामुळे आजही मी ऑनलाईन येऊ शकलो नाही। म्हणून या व्हिडिओद्वारे आपणा सर्वांना मी सांगू इच्छितो की ज्या कामामध्ये मी बिझी होतो, शेवटी ते कार्य तथागत सम्यक संबुद्ध आणि तीन रत्नाच्या पुण्याईने, बाबासाहेबांच्या आशीर्वादाने, भिक्खू संघाच्या मैत्री बलाने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने ते मी पूर्ण करू शकलो। काल मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत पालियन बुद्धिझमच्या अंतर्गत मला काल PhD प्रदान करण्यात आली। माझा विषयाचा शीर्षक असा होता, त्रिपिटकामध्ये अंतर्भूत 37 बोधिपाक्षीय धम्म एक अध्ययन। या शीर्षकाखाली मी जो थीस सबमिट केला होता तो विद्यापीठाने स्वीकारून एक्सपर्ट लोकांनी वेळेच्या अगोदर ते रिपोर्ट पाठवून काल माझा फायनल व्हायवा 18 तारखेला झाला व काल मला नोटिफिकेशन विद्यापीठाद्वारे व अभिनंदन पत्रसुद्धा विद्यापीठाद्वारे प्राप्त झालं। माझ्या जीवनातल्या शैक्षणिक क्षेत्रातलं हे सर्वोच्च अशा प्रकारचं PhDचं प्रशस्तीपत्र आणि नोटिफिकेशन मिळाल्यानंतर अत्यानंद होत आहे आणि आपल्या सर्वांच्याबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करावा म्हणून मी या व्हिडिओद्वारे आपल्या सर्वांना कळवत आहे। विशेष सहकार्य लाभलेले आमचे गाईड डॉक्टर युवराज धबडगे सर यांनी वेळोवेळी माझ्या या थीसमध्ये मार्गदर्शन केलं। माझे सहगाईड पूज्य डॉक्टर M सत्यपालजी महाथेरो यांच्या सदैव ऋणात राहता येईल, कारण त्यांचं मार्गदर्शन हे अतुलनीय राहिलेलं आहे। त्याचबरोबर या थीस कंप्लीट करण्यासाठी, हा प्रबंध कंप्लीट करण्यासाठी ज्यांचं योगदान लाभलं त्या सर्वांना आणि त्यांची कृतज्ञता व्यक्त करताना आपण विसरू शकत नाहीत। सध्या आमच्या डिपार्टमेंटच्या ज्या डीन आहेत, प्राध्यापक डॉक्टर वैशाली खापर्डे मॅडम, त्यांनी काल माझा फायनल व्हायवा घेतला आणि त्यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे। माझे जे काही अगोदरचे HOD होते, डॉक्टर कुऱ्हाडे सर, डॉक्टर पगारे सर, यांचं योगदान कसं बरं नाकारता येईल। आणि सध्याचे जे काही आमचे HOD आहेत, डॉक्टर शशांक सोनोने सर, यांचेसुद्धा नेहमी सहकार्य मदत राहिलेली आहे। या प्रबंधामध्ये टंकलेखनामध्ये म्हणा, लिखाण कार्यामध्ये म्हणा किंवा व्यवस्थित त्याची मांडणी करण्यामध्ये ज्यांचं सहकार्य लाभलं ते आमचे डॉक्टर राजेश कोलारकर सर मुंबई, त्याचबरोबर गणकवार सर आणि अनेक उपासक उपासिकांनी पुस्तकं घेऊन देण्यामध्ये आणि वर्तमानपत्र घेऊन देण्यामध्ये किंवा ज्या स्थळाला मी भेटी देण्यासाठी जात होतो तिथे जाताना गाडी भाडं तिकीट काढून देण्यामध्ये जे खूप मोठं योगदान केलेलं आहे, त्या सर्वांच्याबद्दल मी कृतज्ञता आहे। आमचे मसू पगारे सरांचं योगदान नाकारता येणार नाही आणि ज्यांच्याकडे माझे हे थीस गेला होता त्या आमच्या डॉक्टर नीलिमा चव्हाण मॅडम देहरादून, त्याचबरोबर आमचे डॉक्टर राजेश सौरपगार सर सिंदखेड राजा बुलढाणा यांनी वेळेच्या अगोदर माझे रिपोर्ट पाठवून विशेष रूपाने सहकार्य केलं आणि सौरपगार सरांनी काल ऑनलाईन बहिस्थ परीक्षक म्हणून देखील त्यांनी खूप छान जबाबदारी निभून त्यांनी सहकार्य केलं। डॉक्टर युवराज धबडगे सर असतील, आमचे सत्यपाल भंतेजी असतील, हे तर माझे गाईड आहेत। त्यांनी वेळोवेळी या संदर्भातले बारकावे काय असतात
किंवा याची मेथडॉलॉजी कशी असते ह्या संदर्भामध्ये जेव्हा बी मी कधी मार्गदर्शन मागितलं तर त्यांनी निश्चित स्वरूपामध्ये ते केलेलं आहे. आणि म्हणून या सर्वांचे विशेष रूपाने आभार मानणं हे आपलं कर्तव्य होतं. म्हणून काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत डॉक्टर डोळे सर सध्या डायरेक्टर आहेत, त्यांच्यामार्फत मला हे काल नोटिफिकेशन प्रदान करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे कौतुकपत्र म्हणतात त्याला, प्रसिद्धीपत्र किंवा अभिनंदनपत्र म्हणून सुद्धा विद्यापीठामार्फत दिलं जात असतं, तर ते सुद्धा काल देण्यात आलेलं आहे. म्हणजे शेवटी फायनली बाबासाहेबांच्या पुण्याईनं मला डॉक्टर बनण्याचा आणि डॉक्टर ऑफ फिलॉसॉफर बनण्याचा जो बहुमान प्राप्त झालेला आहे तो मी सर्वांना विशेष रूपाने बुद्धाच्या चरणावर आणि सम्राट अशोकांच्या चरणावर, त्याचबरोबर पूज्य गोयंका गुरुजीच्या आणि आमचे गुरुभंतेजींच्या चरणावर, मातापितांच्या ऋणाचं स्मरण करून आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याचं स्मरण करून मी तो सगळ्यांना समर्पित अगोदरच केलेला आहे. तर आपण सर्वांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आमचे सेवक गजानन काळे असतील, सागर असतील, विहारातले राहुल साळवे असतील किंवा सर्वच उपासक आता नाव सगळ्यांचे घेणं आवश्यकता नाही किंवा तसं योग्य नाही, पण सगळ्यांनी मदत केलेली आहे. श्रावस्ती बुद्ध विहारातले उपासिका असतील, त्याचबरोबर आमचे बस्ते साहेब असतील, आदमाने साहेब असतील, एरेकर साहेब असतील किंवा विशेष रूपाने आमचे भगत साहेब असतील, कांबळे साहेब असतील किंवा गायकवाड बाबा असतील, खरात परिवार, साबळेज परिवार, यांचं खूप सगळ्यांचं पुस्तक घेऊन देण्यामध्ये आणि कधी कुठले तिकीट काढून देण्यामध्ये योगदान निश्चित स्वरूपामध्ये सर्वांचंच राहिलेलं आहे. त्याचबरोबर वेळोवेळी जेव्हा बी कधी कागदपत्र काही कमी जास्त पडले तर आमचे जे साठे साहेब आहेत ते त्या डिपार्टमेंटला असल्या कारणाने वेळोवेळी स्वतः लवकरात लवकर झेरॉक्स काढून ते वेळेच्या अगोदर डिपार्टमेंटला पोहोचवणे म्हणा किंवा PhD सेक्शनला पोहोचवणं म्हणा, त्यांचं कार्य त्यांनी खूप वेळोवेळी पार पाडलेलं आहे. आमच्या पल्लवीताई ज्या आहेत त्या पल्लवीताईचे सुद्धा खूप आभार की त्यांनी वेळोवेळी मला मदत केली. आमचे विशेष रूपाने जे सहकार्य झालेलं आहे ते विशेष रूपाचं सहकार्य आहे आमचे कुलगुरू वाल्मिक सरोदे सरांचं, की त्यांनी जेव्हा मी कॅन्सरग्रस्त पेशंट आहे तर माझ्या PhDचा थिसिस मला सबमिट करायचा तर त्यांनी विशेष योगदान केलं. आमचे डीन शिरसाट सर आहेत जे साकेत नगरमध्ये राहतात, त्यांचं योगदान बिलकुल नाकारता येणार नाही, कारण त्यांनी खूप मदत केली, सहकार्य केलं आणि सगळे रिपोर्ट बनवून देण्यामध्ये आणि हे करण्यामध्ये कशा प्रकारचं ते बनवलं पाहिजे या संदर्भातलं मार्गदर्शन ज्यांनी केलेलं आहे त्यांच्या संदर्भातसुद्धा आपण कृतज्ञता व्यक्त केला पाहिजे. आमच्या डिपार्टमेंट पाली अँड बुद्धिझम डिपार्टमेंटचे सगळे विद्यार्थी, त्याचबरोबर कर्मचारी आमच्या निकाळजे असतील आणि ते असतील, त्या सर्वांनी वेळोवेळी कधी व्हॉट्सअपवर जरी समजा मी काही रिपोर्ट पाठवले तर निश्चित स्वरूपात त्यांनी ते त्या ठिकाणी सबमिट करून घेतलेले आहेत आणि तीही मदत त्यांनी केलेली आहे. आमचे मसू पगारे सर असतील, त्यांनीसुद्धा मला भरपूर अशी मदत केलेली आहे. या मदतीच्या आणि सहकार्याच्या लिस्टमध्ये अनेक जणांचे नाव आहे, चुकून कदाचित कोणाचं नाव राहून गेलं, कधी जवळच्या मदत करणाऱ्या व्यक्तीचं नाव राहून जातं, पण त्यांचंही हृदयामध्ये स्थान आहे की त्यांनीसुद्धा ही मदत केलेली आहे. आणि आमच्या डॉक्टर राजेश कोलारकर सरांच्या धर्मपत्नी त्याही डॉक्टर ताई आहेत, कोलारकर ताई, त्यांचंसुद्धा याच्यामध्ये योगदान राहिलेलं आहे. आणि आमच्या श्रावस्ती बुद्ध विहार उपासिका संघाचं आणि संघगिरी महाविहाराच्या उपासिका संघाचं योगदान खूप मोठ्या प्रमाणात राहिलेलं आहे. पूज्य चंद्रबोधी भंतेजी जे की सध्या प्रिन्सिपल आहेत गाडे साहेबांच्या कॉलेजवर, त्यांनी पाली भाषांतर करून देत असताना आणि आमचे पूर्वी अनेक वर्ष भिक्षू राहिलेले जे आहे पद्मसागर भंतेजी सध्या इंगोले सर आहेत ते, तर त्यांनीसुद्धा सहकार्य केलेलं आहे. तर त्यांचंसुद्धा योगदान नाकारता येणार नाही, त्यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करतो. काल फायनल व्हायवा होत असताना ज्यांच्याकडे माझी लिंक केली, फायनल व्हायवा बघताना ज्यांनी सहकार्य केलं, आमचे मस्के परिवार असतील, सुहास मस्के, सुमेध ढगे, त्याचबरोबर अस्मिता ढगे आणि संपूर्ण परिवार, सुमेध बंबोले, त्याचबरोबर गजानन काळे, सुमेध जाधव आणि ज्यांनी ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा विशेष रूपाने सहकार्य केलं, त्यांच्याबद्दल देखील धन्यवाद आणि कृतज्ञता भाव, त्यांच्याप्रतीसुद्धा मैत्री. ज्यांचंही कोणाचं नाव कदाचित चुकून राहिलं असेल
तर त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त करून आणि सर्वप्रती कृतज्ञता व्यक्त करून हा संदेश मी आपल्यापर्यंत देत आहे. निश्चित स्वरूपामध्ये अनेक जणांचे कौतुकाचे अभिनंदनाचे मेसेज येणं सुरू झालेले आहेत आणि विद्यापीठातून कालच माझ्या नावापुढं डॉक्टर शब्द लावून त्यांनीसुद्धा मानसन्मान केलेला आहे. हे सगळं पुण्य मी बाबासाहेबाच्या चरणावर अर्पण करतो आणि तुम्हा सर्वाप्रती मैत्री करतो. भवतु सबमंगलं, भवतु सबमंगलं, भवतु सबमंगलं.